रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 3 परीक्षा आणि त्यामधील सहभागी 23,000 विद्यार्थ्यांमधून 20 विद्यार्थ्यांची नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे। आज बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांशी संवाद साधला। यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे सीओ कीर्ती पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉक्टर ज्योती यादव, शिक्षक वैभव थरवळ, समीक्षा मुळे, अभिजित भट आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे विद्यार्थी नासा बरोबरच ॲपल आणि गुगल कंपन्यांनाही भेट देणार आहेत। यापूर्वीही रत्नागिरी जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना इस्रोची भेट घडून आणली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आयुष्यभर हाच अभ्यासूपणा, गुणवंतपणा ठेवून भविष्यात IAS, IPS, MPSC, डॉक्टर, इंजिनियर या उच्च पदांवर विराजमान व्हा अशा शुभेच्छा दिल्या। नासामध्ये आम्ही केनेडी स्पेस सेंटर पाहणार आहोत। तसेच त्यामधील स्पेस वॉक असेल किंवा रॉकेट लॉन्च किंवा रॉकेट झोन असेल, या सर्व गोष्टी आम्ही पाहणार आहोत। आणि आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची गोष्ट दुसरी अशी आहे की मागच्या वेळी आपण 10 मुलांना नासाला पाठवलं होतं। यावेळी आपण 20 मुलांना नासाला पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता तो देखील यशस्वी झाला आहे। 5 जूनला 20 मुलं ही ग्रामीण भागातली नासाला जाणार आहेत, तिथली टेक्नॉलॉजी बघणार आहेत। 8 दिवसाचा त्यांचा जो प्रवास आहे ते प्रवास करून 20 मुलं पुन्हा एकदा 8-15 दिवसानं भारतामध्ये येतील। पण याच्यात समाधानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा पहिला असा जिल्हा आहे की जिल्हा नियोजन मंडळातनं टॅलेंट सर्च करून जे सायन्समध्ये प्रगत असलेले विद्यार्थी आहेत ते आपण अमेरिकेला पाठवतो। हा उपक्रम फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुप्पट वाढ केलेली आहे। 10 मुलांच्या अगेन्स्ट आता 20 मुलं यावेळी नासाला जाणार आहेत। त्यांचं देखील आज प्रशिक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सीओनी आयोजित केलेलं होतं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।